guys, everyone gather around. I have an announcement. आले सगळे? Listen, ही गावछाप कमळी माझ्यासाठी इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करते. करतेस ना? आत्ताच बोलले ना काही पण करू शकते. अगं इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन कशाला? मराठी वक्तृत्व स्पर्धा आहे की नाही त्यात भाग घेतो की मी काय बोलली? इंग्लिश स्पीकिंग स्पीच कॉम्पिटिशन त्यात पार्टिसिपेट करायचं आणि हिम्मत आहे ना तर त्यात पार्टिसिपेट करच तू आणि मला हरवून दाखव मला. आणि काय बघ तुला हरवायचा माझा कधीच उद्देश नव्हता ना नसेल बी. पर तू म्हणतेस की नाही तुझ्यासाठी मी यात भाग घ्यावा. ठीक आहे घेतो मग. बघ यू अँड मी बॅक ऑफ नाही करायचं. अगं डन 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 अजिबात मागं नाही फिरणार. ए कमळे अगं इंग्रजी भाषणाची स्पर्धा आहे. तुला जमणार आहे काय? निंगे हे बघ तिच्या मनासारखं वागून ती जर सुधारणार असेल तर मग प्रयत्न करायला काय हरकत आहे. मी करेन की. चांगली पोरगी आहे का ती. साधी भोळी प्रेमळ आहे. खरं तिच्या डोसक्यात भुसा भरलाय तो कडू आजी. ठीक आहे चल आपण ऋषी सरांना हुडकूया. त्यांची मदत लागेल. आलो आम्ही. तुम्हाला कसं कळलं 15 मार्चला राजनचा वाढदिवस असतो म्हणून? ती नाही का ती आजी सांगत होत्या. आजी अन्नपूर्णा ताई हा त्या असं काही बोललेलं मला तरी आठवत नाही. असू द्या मला सांगा 15 मार्चचा इथे काय विषय झाला? हो ती गुरुजी म्हणतात का 15 मार्च नंतर समजा बदलणार आहे. कुठले गुरुजी? हे कोण गुरुजी हीच होते की गुरुजी. साधनाताई ऐका तुम्ही ना खूप विचार करताय. तुम्ही हवेत बोलताय. तुम्हाला भास होत आहे. तुम्ही घरी चला आणि जरा आराम करा. चला. हीच होते. काय ग काय केलंय हे? अरे काय ठेवलंयस? काय सांगितलं होतं मी? मला मुगाच्या डाळीचं वरण हवं सांगितलं होतं की नाही? तुम्हा लोकांना सांगितलेलं कळतच नाही का? हा कामिनी आवाज जरा हळू आणि मालकीण असल्याच्या थाटात ऑर्डरी देऊ नकोस तू. हे घर तुझं नाहीये. मी तुला तुझी राहण्याची व्यवस्था करायला सांगितलं होतं. झालीये का ती व्यवस्था? तर बॅग भरायला घे. आई प्लीज असं नका ना वागू. प्लीज प्लीज माझ्या आईला घराच्या बाहेर काढू नका. हो या वयात ती कुठे जाईल काय करेल? तुला आईची एवढी काळजी असेल ना तर तू पण तिच्या बरोबर जाऊ शकतेस. आई माझ्या आईचा माझ्यावर आणि या घरावर काहीच अधिकार नाहीये का? रागिणी तुझ्या आईचा तुझ्यावर नक्की अधिकार आहे पण या घरावर नाहीये. एका आईचा आपल्या मुलीवर पूर्ण अधिकार असतो आणि वेळ प्रसंगी मुलीने सुद्धा आईची पूर्ण जबाबदारी घ्यायची असते. पण कुठल्याही आईला तिच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. आणि तीच चूक कामिनी करत आली. तिने कायम तुझ्या संसारात ढवळाढवळ केली आहे आणि तुझ्या मुलीला बिघडवलंय. आज अनिका जी वाया गेली आहे ना ती केवळ तिच्यामुळे. ही जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत काय अनिका सुधारणार नाही. आणि मला माझ्या नातीला वाया जाऊ द्यायचं नाहीये. तिला नीट मार्गावर आणायचंय. त्यामुळे आता कामिनीने या घरात राहायचं नाही. हे बघ तुला तुझी व्यवस्था दुसरीकडे करता येत नसेल ना तर मला सांग. मी करेन तुझी व्यवस्था. पण तू आता इथे राहू शकत नाहीस. हां हॅलो नयनतारा. नाही मला विचारायचं होतं की 15 मार्चला राजनचा बर्थडे आहे ना? अगं बाई हो खरंच की. हो हो माझ्याही डोक्यातून गेलंच होतं ग ते. खरं तर राजन कधी त्याचा वाढदिवस साजरा करत नाही. हां पण
आता यावर्षी कमळी आली आहे ना, मला वाटतं ती राजनचा वाढदिवस नक्की साजरा करेल. पण तू हे अचानक कसं काय विचारलंस? नाही म्हणजे मला माहिती होतंच, म्हटलं एकदा फोन करून खात्री करून घ्यावी. हो, बर बर. प्राजक्ता, अगं ऋषी सर कुठे आहेत? थांब मी कॉल करते त्याला आणि विचारते. कमळे, अगं ते बघ ऋषी सर, चल. ऋषी सर, अहो बरं झालं भेटला सा. खरं मला तुमच्या मदतीची गरज आहे. काय झालं? अहो सर, कमळेनं इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. बरं झालं भाग घेतलास. होय सर, चांगली गोष्ट आहे. खरं आता कसा अभ्यास करू त्याच्याबद्दल काहीच माहित नाही मला. अहो सर, हिनं काय स्वतःहून भाग घेतलेला नाही. त्या माकडीने वय बाई, तुझ्या त्या हुशार, अल्लड, निरागस, गोळ्या बाबड्या बहिणीनं मुद्दाम तुला भाग घ्यायला लावलाय. चॅलेंज दिलंय सर हिला. अच्छा, चॅलेंज दिलंय. म्हणजे थोडक्यात तुला तोंडावर पडण्यासाठी करते सगळं, दुसरं काही नाही. सर अहो ठीक आहे, तिचा उद्देश काय का असं ना, ह्यातनं मी कसा घडू शकतोय हे बघतोय मी. आता 4 शब्द इंग्रजीत मी बोललो तर मलाच त्याचा फायदा आहे की नाही? ती बरोबरच आहे. डोंट वरी, तुझी स्पीचची तयारी करून घेईन मी. बरं हा शंभू कुठे? लेक्चरला दिसला नाही मला. खरं हल्ली शंभू दिसत नाही ना कॉलेजमध्ये. अहो सर, त्याचे वडील आजारी आहेत म्हणून तो कॉलेजला आला नाही. काय झालं वडिलांना? माहिती नाही. सर ऐका, आम्ही काय करतो त्याच्या घराकडे जाऊन बघून येतो. हा कळवा मला. हा ये, तुला अमित सरांना भेटवतो. निंगे, हा गा आदित्य म्हणला होता शंभू इथंच राहतोय, पण नेमका कुठं आहे राहतोय? कमळे, आपण बरोबर पत्त्यावर आलोय ना व? नाहीतर बघ मग. ह्याला विचार. बाळा, शंभू दादा कुठे राहतोय? थँक्यू. शंभू, कमळी, निंगी, अगं तुम्ही इकडे काय करताय? अरे इकडं काय करताय म्हणून काय विचारायलायस? तुझ्या बाबांना बरं नाही आम्हाला कळलं म्हणून त्यासनी भेटायला आलोय. अरे काय आता इथंच उभं करतोयस आम्हाला? आम्हाला बी भेटायचं तुझ्या बाबासनी. कमळे चल. हा अगं निंगी, निंगी, वा काका, 1 नंबर चप्पल शिवून दिले बघा, नाद्याबाद. अरे शंभू, तू कधी आलास? शंभू, तू ओळखतोस काकासनी? शंभूच्या बाबांना लखवा मारला म्हणून शंभू बरेच दिवस झाले कॉलेजला नाही आला.